या बाबतीत तुम्हाला काही आवडेल का सोबत दुसरी कोणती एक हॅबिट जी तुम्हाला माहितीये आणि तुम्हाला असं आवडेल की आम्ही सगळ्यांना नाही माहिती आहे वी विल रिव्हील इट टू अस. We might be annoying and might be lovely also, anything. Subodh is a very foodie person. त्याला जिकडे व्हेजिटेरियन दिसतं फूड ते सगळं त्याला खायला आवडतं आणि त्याला सांगायला लागतं की बास आता खातो बस बास. कारण मी त्याला खूप मजेत हे गोष्ट खूप मजेत म्हणते मी त्याला, पण मी त्याला नेहमी सांगते की तुझ्या शरीरावर आपलं पोट आहे त्यामुळे वडापावची मिसळ. मिसळ. थिएटर, मूवी और सिरियल. ते choice. आम्ही नाही, आम्ही You are an actor. Correct. कुठेही करावं मिळालं नाही. ते चुकलं. बायोपिक और सस्पेन्स थ्रिलर. नाही, दोन्ही नाही. सिनेमा. सिनेमा कॅरेक्टर. सुबोध पण ऍक्टर विथ सुबोधचा नवरा. नवरा म्हणून मी त्याला खूप बोलू शकते, ऍक्टर म्हणून मला त्याच्यात काही कमी फ्लॉज काढण्यापेक्षा फ्लॉज काढू शकते. झोपायला आवडतं त्यांना. आणि एक घरात किंवा बाहेर म्हणजे कसं तुमच्या जर जेव्हा फ्री टाइम असतो हाऊ यू स्पेंड दॅट टाइम. मी बोथ हॅव ऑपोजिट अट्रॅक्ट असं आहे आमच्याकडे. त्याला घरात बसून आराम करून टीव्हीवर काहीतरी कुठली तरी फिल्म बघूया, कधी ऑर्डर जस्ट ऑर्डर इन आणि स्टे होम असं आवडतं. आणि मला असं वाटतं नाही खूप बाहेर जावं. इव्हन आता ट्रिपला पण आम्ही आलो तर मला हे बघायचं ते बघायचं मला सगळीकडे बघायचं असतं. पण नाही, प्लीज कम टू रिलॅक्स, थोडंसं बघूया आणि जास्त रिलॅक्स शेवट of 25 years of marriage. तुम्हाला पुढे मुंबई किंवा कॅनडा काय राहतो. My parents live in Canada. My younger brother is there. जरी मी पुणेकर आहे तरी पण दॅट इज होम एज वेल. त्यामुळे एका शब्दात जर तुम्हाला सुबोध डिफाईन करायचं म्हणतं तर विच वर्ड यू यूज. खरा आहे तो. Your soul. भारताच्या बाहेर आपण जेव्हा जातो तेव्हा फक्त मराठी माणसाने कुठलाही भारतीय माणूस भेटल्यानंतर आपल्याला आनंद होतो. आणि तो जे काम करतो त्यांनी ज्या देशात तो काम करतो त्या देशाचे नाव मोठं होत असतं, पण त्याचबरोबर त्यांनी केलेल्या कामामुळे आपल्याही देशाचं नाव मोठं होतं. आणि अशी जी कर्तृत्ववान भारतीय माणसं जगभरात पसरलेली आहे त्याच्यात काही मराठी माणसं आहेत. आणि त्यांना भेटून नक्कीच आनंद होतो की आपली भाषा, मराठी संस्कृती, मराठी परंपरा, मराठी साहित्य, कलाकृती हे जपण्याचं काम भारताच्या बाहेर राहून तुम्ही सगळेजण करताय. त्याच्यासाठी म्हणून एक मराठीतला छोटासा काळ तुमच्या सगळ्यांचे आभार. प्रश्न तुमच्यासाठी आहे की तुम्ही IT बॅकग्राऊंड मध्ये होता, तुम्ही आता इथे प्रोडक्शन मध्ये आहात. How you are managing, how you are facing difficulties or how you are coping up with all at most different background. आय थिंक कॉर्पोरेट बॅकग्राऊंड मधून आल्यामुळे कुठलाही बिझनेस सांभाळणं सोपं होतं. कारण एक काहीतरी शिस्त असते, ती बिझनेसला आपण काय म्हणतात आपण अप्लाय करू शकतो. आणि क्रिएटिव्हली माझ्या घरातच एवढा मोठा क्रिएटिव्ह माणूस आहे, त्यामुळे तो इतके वर्ष त्या फील्डमध्ये असल्यामुळे त्याच्या बरोबरीने मला ती माणसं मी जोडत गेले. आणि मला खंडोबाचं देऊळ आहे पुण्याला. आमची एक खूप मोठी वन मॅन रिसर्च टीम आहे त्याकडे त्याबद्दल तुम्ही थोडं सांगाल का आमचं. मी पुण्याचा आहे. माझं सगळं शिक्षण, शाळा, कॉलेज सगळं पुण्याचं आहे. म्हणजे शाळानंतर मराठी विद्यालय माझं, कॉलेजचं बॉयझेस आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज. मी M.Com झालो, वाटत नाही पण माझ्या घरामध्ये खंडोबाचं मंदिर आहे. हे त्याचं 130वं वर्ष आहे. 1906 साली माझ्या आजोबांच्या आजोबांनी त्या मंदिराची स्थापना केली. आमचं मंदिर जे आहे ते जेजुरीचं स्थान आहे. म्हणजे ज्या लोकांना जेजुरीला जायला जमत नाही, नवस बोलायला किंवा फेडायला, ती सगळी माणसं आमच्याकडे येतात. आणि पुण्यातलं पहिलं आणि तेव्हाचं एकमेव खंडोबाचं मंदिर.
माझ्या आजोबांच्या आजोबांना काहीतरी ताप आला आणि काहीतरी आजारी पडले, म्हणून त्यांच्या आईने नवस बोलला खंडोबाला की ते बरे झाल्यानंतर मी तुझी सेवा करेन. आणि ते बरे झाले आणि मग माझ्या आजोबांच्या आजोबांनी त्या मंदिराची स्थापना केली आणि आयुष्यभर खंडोबाची सेवा. आमचा जो खंडोबा आहे तो कदाचित एकमेव अशी मूर्ती आहे की जी विरासनातली मूर्ती आहे. खंडोबाची आपण साधारणपणे एवढीच मूर्ती बघतो, पण आमचा खंडोबा आहे तो विरासनातला आहे. आणि त्याच्या आजूबाजूला इंद्र आणि विष्णू हे दोघेही आहेत. ज्या ठिकाणी आमच्या मंदिराची स्थापना झाली, असं म्हणतात की ती जागा ही शिवाजी महाराजांच्या मामाची जागा होती, जिथे त्यांची घोड्याची बागा होती. तर खंडोबाचं वाहन घोडा आहे, त्यामुळे जिथे घोड्याची बागा होती तिथेच खंडोबाचं मंदिर स्थापन केलं गेलं. आणि जसं देवीचं नवरात्र असतं, गणपतीचा 10 दिवसांचा उत्सव आपण साजरा करतो, तसं खंडोबाचं सुद्धा चंपाषष्ठी सारखा एक उत्सव असतो, जो दरवर्षी आपण नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये साजरा करतो. त्या दिवशी, त्या दिवसांमध्ये आमच्या घरामध्ये दर्शनासाठी प्रचंड गर्दी असते आणि विविध सगळे पारंपरिक उपचार तेव्हा केले जातात. जागरण गोंधळ असेल, प्रवचन असेल, भजन असेल, गाण्याचे कार्यक्रम असतील, वाघ्या मुरळी असेल, तर हे सगळे कार्यक्रम त्या दिवसांमध्ये घरी होतात आणि आम्ही तेव्हा सगळेजण घरीच खंडोबाची सेवा करत असतो. माझे आजोबा आता नाही आहेत, पण ते पूजा करायचे, आता माझे बाबा करतात. मग ती परंपरा माझ्याकडे आणि माझ्या भावाकडे येईल आणि मग आम्ही ते करू. कधी तुम्ही पुण्यात आलात तर आवर्जून मंदिराला भेट द्या. रोल निवडताना सुद्धा मी आधीसारखं रोल पुढचा करत नाही. मी शक्यतो प्रयत्न करतो की वेगवेगळे रोल माझ्या आयुष्यात यावे, वेगवेगळ्या भूमिका माझ्या आयुष्यात याव्यात. मग त्या पॉझिटिव्ह असाव्यात, निगेटिव्ह असाव्यात, केलेल्या असाव्यात, कुठल्याही प्रकारच्या असाव्यात, पण वेगवेगळ्या भूमिका माझ्या आयुष्यात याव्यात आणि त्या भूमिकांनी माझं आयुष्य नटलेलं सजलेलं असावं. कारण जे आहे ते त्यांच्या सगळ्यांमुळे आहे, त्याच्यामुळे ते सगळे माझ्या आयुष्यात आले म्हणून माझी ओळख आहे. ते जर आले नसते तर माझी ओळख काय आहे. माझ्यासाठी एकमेव अशी भूमिका होती की ज्याच्यात मला ऍक्टिंग करायची नव्हती. आम्ही असतो लाडके नावाचा माझा एक सिनेमा आहे, जुना सिनेमा. तर तो माझा सगळ्यात आवडता आहे आणि तो माझा सगळ्यात लाडका सिनेमा, कारण त्या सिनेमाने मला ऍक्टर म्हणून तर दिलंच, एक चांगली भूमिका दिली, पण त्या सिनेमाने मला माणूस म्हणून खूप शिकवलं. त्या भूमिकेने मला माणूस म्हणून प्रचंड इतकं दिलं की त्याच्यानंतरचा माझा प्रवास ऍक्टर म्हणूनचा आणि त्याच्या आधीचा माझा प्रवास ऍक्टर म्हणूनचा, याच्यातच खूप जमीन आसमानाचा फरक आहे. त्यामुळे ती भूमिका माझ्यासाठी कायम स्पेशल असेल. ऑफकोर्स छत्रपती शिवाजी महाराज असतील, लोकमान्य टिळक असतील, बालगंधर्व असतील, काशीनाथ घाणेकर असतील, आता रिलीज झालेला बाबा निमकरोली असतील, तुकाराम महाराज असतील, तर हे सगळेच माझे महत्वाचे कॅरेक्टर्स आहेत. पण त्या भूमिकेने मला माणूस म्हणून खूप शिकवलं आणि मग त्याच्यानंतर ही सगळी माणसं आली ज्यांनी मला माणूस म्हणून पुन्हा घडवलं, नवीन विचार दिले, नवीन पद्धतीने आपल्याकडे बघायला शिकवलं. त्यामुळे भूमिका प्रत्येकच अवघड असते. कारण सिनेमा ही काही डॉक्युमेंटरी नाही आहे की शेतकऱ्यांचे पाणी प्रश्न सोडवा तर त्याच्यासाठी सिनेमा बनवा. हे सिनेमाचे काम नाहीये. सिनेमाचं काम हे शहाणं करणं आहे. सिनेमाचं काम हे समंजस करणं आहे. सिनेमाचं काम हे शहाणपणा शिकवणं नाहीये. त्यामुळे पहिल्यांदा मराठी सिनेमांनी शहाणपणा शिकवणं बंद केलं पाहिजे आणि मराठी सिनेमांनी एंटरटेन केलं पाहिजे. कारण माणूस एंटरटेनमेंट मधनं जे शिकतो ते तुम्हाला असं शिकवून कळत नाही. त्याच्यामुळे सिनेमाचं काम करावं, त्यांनी एंटरटेन करावं. लोकांना जे शिकायचं, लोक शाणी असतात, ते शिकतात. त्यामुळे तुम्हाला एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी सिनेमा बनवण्याची गरज नाही, कारण अशा सोशल रिस्पॉन्सिबिलिटीमुळे लोक तुमच्यापासून लांबतात. यू शुड मेक बाहुबली. तिथे लोक येतील तुमच्या सिनेमात, कारण तो निर्माता त्याचे 3 कोटी रुपये लावतोय. तो काही तुमच्या सामाजिक संदेश देण्यासाठी लावत नाहीये. तो त्याचं घर घाण ठेवतोय, दागिने घाण ठेवतोय आणि मग तो सिनेमासाठी पैसे लावतो. तर त्याची गरज आहे की लोकांनी यावं, त्याचा सिनेमा बघावा, त्याच्यातनं त्यांनी अजून एक सिनेमा करावा. पण हे होण्यासाठी म्हणून पहिल्यांदा सिनेमाने त्या सोशल रिस्पॉन्सिबिलिटी मधून बाहेर काढलं पाहिजे. ते सरकारचं काम आहे आणि ज्यांना सोशली रिस्पॉन्सिबल काहीतरी काम करायचं असेल त्यांनी त्याच्यावरती डॉक्युमेंटेशन करावं, डॉक्युमेंटरी बनवावी, ती लोकांना दाखवावी. सिनेमाने ते करतात. आता उद्या तुम्ही कथ्थक यांचा क्लास आहे, कथ्थकला सांगायला की पाणी प्रश्न मांडा, ते त्यांचं काम नाहीये. त्यांना वाटलं तर ते एखादा डान्स परफॉर्मन्स बसवतील की त्याच्यात असं काहीतरी आहे, पण ती त्यांची कलेची रिस्पॉन्सिबिलिटी नाहीये. कलेची रिस्पॉन्सिबिलिटी लोकांना एकत्र आणणं, लोकांना जोडणं, लोकांना शहाणं करणं, लोकांना आनंद देणं, जगाला भाग पाडणं, ही कलेची रिस्पॉन्सिबिलिटी आणि ती कला करावी. त्यामुळे मराठी चित्रपटाने लवकरात लवकर याच्यात बाहेर पडावं
आणि मला असं वाटतं की खूप विषय आहेत जे लोकांनी हाताळले नाही आहेत मराठी लोकांनी, तर ते हाताळले. तर आमचा तोच प्रयत्न. त्यांनी करायला पाहिजे. तुम्ही So, खूप काही करताय. मी आताच सांगणार होते बिफोर सुबो गिव्स दिस आन्सर. मला असं वाटतं इंडियाच्या बाहेर लोक जास्त करतात. इंडियात जे राहतात त्यांच्यापेक्षा जे कॉमन लोक आहेत ते भारताबाहेर जेव्हा राहतात तेव्हा ते खूप जास्त आपल्याकडे करतात. मराठीत म्हण आहे, तिथं तिथे विकत नाही. हा. महाराष्ट्रात राहिल्यानंतर आपल्याला, भारतात राहिल्यानंतर आपल्याला त्याची किंमत नसते. जेव्हा आपण खूप लांब असतो कोणासोबत त्याची व्हॅल्यू, त्याची किंमत कळते. तर तुम्ही खूप काही करताय आणि तुम्हाला तुमचं एवढंच रिक्वेस्ट करेन की जेव्हा तुम्ही असं काहीतरी कराल तेव्हा इथल्या लोकल लोकांना सुद्धा तुमच्यामध्ये समाविष्ट करून घ्या, की जेणेकरून आपल्या रूट्स बद्दल, आपल्या कल्चर बद्दल, आपल्या कलेबद्दल त्यांना सुद्धा माहिती होईल. आणि अ, आपली कला इतकी श्रीमंत आहेच आहे की त्याचं मार्केटिंग आपल्याला करावं लागतं कधी कधी, की आपके टूथपेस्ट में नमक नाही का असं आपल्याला विचारायला तेव्हाच ते मार्केट होतं. आणि आताचा काळ आहे तो मार्केटिंगचा आहे. त्याच्यामुळे आपली कला किती श्रीमंत असली तरी आपल्याला ती विकायला पण लागणार आहे. विकायला लागणार म्हणण्यापेक्षा पोचवायला लागणार आहे. त्यामुळे तुमच्या गणपती उत्सव असेल, बंगाली लोक नवरात्र उत्सव खूप जोरात साजरा करतात, तर असा कुठलाही उत्सव असेल तर फक्त आपल्या पुरतं लिमिटेड राहू नका. म्हणजे मराठी कार्यक्रम असेल तर आपल्या भारतातले अनेक लोक इथे असतील, बंगाली असतील, साऊथ इंडियन असतील, त्यांनाही त्याच्यात समाविष्ट करून घ्या. तुम्हीही त्यांच्या कार्यक्रमात सामावून घ्या आणि इथल्या लोकांना सुद्धा तुम्ही बोलवा. स्पेशली जर एखादा म्युझिकल कार्यक्रम असेल, कारण म्युझिकला भाषा नाहीये, डान्सला भाषा नाही, ती कळण्यासाठी तुम्हाला भाषा समजण्याची गरज नाही. तर कलेचा आनंद तुम्ही भाषेशिवाय सुद्धा घेऊ शकता, हीच त्यातली खरी श्रीमंती आहे. त्यामुळे जरूर त्या लोकांना बोलवा. आता तुमचा हळदी कुंकवाचा असेल तर बोलू नका. पण स्पेशली एखादा सण साजरा करत असाल तर जरूर बोला, कारण त्याच्यात तुम्ही अनेक सांस्कृतिक कार्यक्रम करत असाल तर तेव्हा त्यांना पण स्वतःला जपा, स्वतःची काळजी घ्या, छान आरोग्य स्वतःच जपा, माणसाला जपा, स्वतःच्या इथल्या माणसाला जपा. आणि या जसं महाराष्ट्र लोकांचं हे कौतुक आहे, मी जिथे जिथे जातो तिकडचं महाराष्ट्र होऊन जातं. मी भारतात जर हैदराबाद मध्ये गेलो तर तिकडचे लोक मराठी कमी तेलुगू जास्त वाटतात. तर तसं तुम्ही स्पॅनिश वाटलं तरी चालेल, कारण बाकी तुम्ही मराठी संस्कृती जपता. पण असं काम करा किंवा असं काम तुमच्या हातनं घडव की स्पेनला सुद्धा आणि आपल्या महाराष्ट्र आणि भारताला सुद्धा तुमचा अभिमान वाटू दे. असं काम तुमच्या हातनं घडव, एवढीच शुभेच्छा तुम्हाला.